हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात आरोपी असलेला वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागल्यानंतर त्याच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। परळीमध्ये 2 दिवसांपासून कराडच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे। काही ठिकाणी रास्ता रोको देखील करण्यात आलेला आहे। परळी आणि आजूबाजूच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। तसेच वाल्मिक कराड यांच्या गावात एका तरुणाने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। परळी तालुक्यातील शिरसाळा आणि धर्मापुरी गावांनी बंदची हाक दिलेली आहे। वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ या गावामध्ये सकाळपासून बंद ठेवण्यात आलेले आहे आणि सर्व व्यवहार ठप्प आहेत। देशमुख हत्या प्रकरणाद्वारे लोकप्रतिनिधी जातीवाद करत आहे आणि धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकरांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, मात्र विनाकारण कराड याला गोवले जात असल्याचा आरोप करत हे राजकारण इथंच थांबलं गेलं पाहिजे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आक्रमकता वाढवली आहे। मंगळवारी परळी येथे उग्र आंदोलन करण्यात आलं आणि आजही परळी बंद करण्यात आलेले आहे। वाल्मिक कराड यांच्या ताब्यात घेण्यासाठी SITने कोर्टात धाव घेतली आहे। आज कोर्टात हजर केले असताना वकील आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली। केज न्यायालयाच्या गेटवर पोलिसांकडून बॅग तपासणीसह प्रत्येकाची तपासणी केली जात होती, त्यामुळे तणाव देखील निर्माण झालेला बघायला मिळाला। वाल्मिक कराड यांच्यावर दाखल केलेले गुन्हे खोटे असल्याचा आरोप करत कराड समर्थक करत आहेत। त्यांचा दावा आहे की राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हे दाखल झालेले आणि यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत। परळी आणि बाजूबाजूच्या परिसरात उग्र आंदोलन सुरू आहे। वाल्मिक कराड यांच्या गावात एक तरुण टॉवरवर चढून आंदोलन करत आहे। त्याने सरकारला इशारा दिला आहे की जर गुन्हे मागे घेतले नाही तर आयुष्य संपवेल। वाल्मिक कराडवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे आरोपात करत आहे। बीडमध्ये ओबीसी आक्रमक झालेले। ओबीसी बांधवांनी बीड सोलापूर महामार्ग रोखला आहे। वडगाव फाटा येथे रास्ता रोको देखील करण्यात आलेला आहे। परळी शहरात वाल्मिक कराड यांचे समर्थक आक्रमक झाले आहे। एका युवकाने 3 तासापासून मोबाईल टावरवर चढून आंदोलन देखील केलेले आहे। कराड यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी केली जात आहे। मान्य न झाल्यास आत्महत्येचा देखील इशारा करण्यात आलेला आहे। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी परळीमध्ये होणाऱ्या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया दिली। त्यांनी सांगितले की आम्ही न्याय मागत आहे, आमची भूमिका कायम आहे। त्यांनी SIT व CIDच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचा उल्लेख देखील केलेला आहे आणि तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती दिली। त्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आणि महाराष्ट्रात गुन्हेगारीला धारा देऊ नये अशी विनंती त्यांनी यावेळी केली। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आपलं मत, आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।